नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, जर तुम्ही सोलारचा अर्ज भरलेला असेल आणि अजून पेमेंट केलेले नसेल तर पेमेंट कसं करायचं, जे पैसे कसे भरायचे ते आपण आज पूर्ण माहिती लाईव्ह पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला या महावितरणच्या वेबसाईटवर यायचं आहे। ही लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे। राईट साईडला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हे निळ्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर ही सोलारची वेबसाईट ओपन झालेली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असं या ठिकाणी नाव दाखवेल। तर या ठिकाणी लाभार्थी सुविधामध्ये अर्जाची सद्यस्थिती यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा, म्हणजेच तुमचा MK नंबर किंवा MT नंबर अशा प्रकारे सिरियल असतं त्याचं, तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। आणि ही प्रोसेस तुम्ही मोबाईलवरून पण करू शकता, मोबाईलवरून पण पैसे भरू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर सेम अशी प्रोसेस करा। नंबर टाकल्याच्या नंतर शोधा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची पूर्ण माहिती दाखवेल। तुमचा जिल्हा, तालुका, गाव, तुमचं पूर्ण नाव व किती HP सोलार आहे। आपलं 3 HP आहे। तर 3 HP किती पैसे लागतात ते पण तुम्हाला आज कळेल। तर या ठिकाणी खाली रक्कम भरणा करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर आपल्याला 21,982 रुपयाचं हे 3 HP सोलारसाठी पेमेंट करायचं आहे। तर या ठिकाणी खाली देयकाची रक्कम भरणा ऑनलाईन करण्यासाठी मी वरील अटीशी सहमत आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे आणि भरणा करा या बटनावर क्लिक करायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, घाई गडबड करू नका। तर या ठिकाणी पेमेंटसाठी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI या चारही ऑप्शनपैकी तुम्ही कोणतेही ऑप्शन निवडू शकता। तर UPI हे सगळ्यात सोपा ऑप्शन आहे। तर या ठिकाणी UPI QR हे निवडा, SBI पे यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर एक या पेजवर तुम्हाला रिडायरेक्ट केले जाईल। तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा UPI QR या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पे नाववर क्लिक करायचं आहे। तर एक या ठिकाणी बारकोड ओपन होणार आहे। हा बारकोड तुम्हाला तुमच्या फोनमध्ये स्कॅन करून, फोनपेवरून स्कॅन करून पेमेंट हे करू शकता सहज। तर पेमेंट झाल्याच्या नंतर अशा प्रकारे एक तुम्हाला रिसिप्ट भेटेल। तुमचा अर्ज लाभार्थ्याच्या योगदानाच्या रकमेसह यशस्वीरित्या सबमिट केला गेला आहे। कृपया भविष्यातील हेतूसाठी हा लाभार्थी ID जतन करून ठेवा। तर या ठिकाणी आपलं पेमेंट हे सक्सेसफुल झालेले आहे आणि प्रिंट करा या बटनावर क्लिक करून तुम्हाला ही PDF सेव्ह करून ठेवायची आहे किंवा प्रिंट काढून ठेवा, ही नंतर तुम्हाला कामी येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सोलारचं पेमेंट करू शकता। पेमेंट झाल्याच्या नंतर 1 ते 2 महिन्याच्या आत हे सोलार आपल्याला भेटत असतं। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।